आज आपण जातोय माचनोर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराला। सोलापूरपासून 40 किलोमीटर तर मंगळवेढ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे। या मंदिराबद्दलच्या खूप रंजक कहाण्या मी ऐकल्या आहेत, त्याच कहाण्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल। चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण जाऊया मंदिराकडे। प्रवास करत करत आपण पोचलो बेगमपूर या ठिकाणी। तसं याचं पूर्वीचं नाव घोडेश्वर असं होतं, पण औरंगजेब जेव्हा इथे येऊन राहिला होता तेव्हा वास्तव्यास असताना त्यांनी या गावाचं नाव घोडेश्वर असं बदलून बेगमपूर असं ठेवण्यात आलं। मी वाचलेल्या माहितीनुसार औरंगजेब इथे 6 ते 7 वर्ष वास्तव्यास होता। आज या मंदिराला भेट द्यायचा योग आला खरा, पण इथलं शांत वातावरण, भीमाकाठचा सुंदर किनारा आणि मंदिर परिसरातील शिल्पकाम तुम्हाला मंत्रमुग्ध करेल हे नक्की। अशाच सुंदर आणि ऐतिहासिक मंदिराचा हा व्हिडिओ। श्री सिद्धेश्वर मंदिर, माचनूर। चिंचेच्या आणि गुलमोहराच्या झाडाच्या सावलीत स्वतंत्र अशी पार्किंग व्यवस्था होती। गाडी लावताच मला मंदिराची भव्यता नजरेस पडली। समोरच होतं ते मंदिराचं भलं मोठं प्रवेशद्वार। एखाद्या किल्ल्याप्रमाणेच या प्रवेशद्वाराचं बांधकाम आणि दोन्ही बाजूला देवड्या नजरेस पडल्या। संपूर्ण परिसराला बांधीव तटबंदी आहे आणि त्याच्या आत सिद्धेश्वर मंदिराला बालेकिल्ल्याप्रमाणे आणखी एक तटबंदी आहे। मंदिराकडे जाताना उतारातील भव्य अशा पायऱ्या आणि त्यांना लागून खूप साऱ्या देवळ्या बघायला मिळतात। पायऱ्यांच्या डाव्या बाजूला हे आहे मल्लिकार्जुन मंदिर। या मंदिराचं बांधकाम, त्यावरील नक्षीकाम मला जास्तच आकर्षित करत होतं, म्हणून मी इथं जास्त वेळ काढला। मल्लिकार्जुन मंदिराच्या शेजारीच आहे ते मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार। मंदिर तटबंदीलाही स्वतंत्र प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारावर पूर्वी नाणी टोकायची तशी नक्षीकाम केलं होतं। प्रवेशद्वारावर शिवलिंग कोरलं होतं असं मला दिसलं। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला विरगळीचे दगड बसवलेले दिसले। अजून कुठे प्रवेशद्वारच पाहिले आणि माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती। चला, या मंदिराबद्दल ऐकलेली एक रंजक कहाणी मी तुम्हाला सांगतो। या मंदिराशेजारीच माचनूरचा ब्रह्मपुरी नावाचा किल्ला आहे। या किल्ल्यात असं ऐकलंय की औरंगजेब इथे तब्बल 6 वर्ष देशाचा कारभार चालवत होता। या मंदिराला पाडण्यासाठी त्याने प्रयत्न केलते, पण त्याच्या सैन्यावरती भुंग्यांचा प्रत्येक वेळी हल्ला व्हायचा आणि ते बेकाळ इथे यायचेच नाहीत। मग औरंग्याने शंकराचा उपमर्ज करण्यासाठी माणसाचा नैवेद्य पाठवला। हो, प्रत्येक वेळीस तो गौमांस पाठवायचा याचा उपमर्ज करण्यासाठी, पण त्या गौमांसाची फुलं व्हायची, म्हणजेच उर्दूमध्ये नूर व्हायची। म्हणून अपभ्रंश होऊन या जागेचं नाव आता माचनूर असं पडलं आहे। तुळजापूर, पंढरपूर यासारखी मंदिर पाडणारा औरंग्या इथं मात्र थकला होता आणि त्याने या मंदिरासमोर हात टेकले। असंही म्हणतात की औरंग्याने या मंदिराला नंतर देणगी सुद्धा दिली आहे। मंदिर परिसरात 3 दीपमाळा आणि नरसिंह नागोबाचं मंदिर दिसलं। सिद्धेश्वर मंदिर उत्तरेला तोंड करून आहे व इथं खास आहे तो इथला नंदी। इतर मंदिरात नेहमी पूर्व पश्चिम असलेला नंदी इथं मात्र उत्तर दक्षिण भिमुख आहे। एक पाय उचलून थांबलेला नंदी देवाच्या येण्याची वाटच बघतोय असं मला वाटलं। मूर्तिकाराने देखील खूप छान रेखीव काम केलं आहे। मुख्य मंदिरात अंतराळ, गर्भमंडप, नंदी मंडप, सभामंडप असा मंदिराचा विस्तार आहे। मी आता मोजली तर 16 खांबावरती हे सभामंडप उभारले। इतर मंदिरात खांबावरील दगडी तुळांना आधार द्यायला यक्ष दाखवले जातात, इथं मात्र ते काम सर्प करताना दिसले। मंदिर अंतराळात मंदिराच्या पश्चिमेला गणेश मूर्ती कोरलेली दिसली। अंतराच्या चौकटीला पितळी पत्र्याचे नक्षीकाम केले होते। चला, अंतराळात जाऊ, म्हणजे मुख्य गाभाऱ्यात जाऊयात। गाभाऱ्यामध्ये डोकावताच दिसलं हे सुंदर असं शिवलिंग, म्हणजेच श्री सिद्धेश्वर महाराजांचं मुख्य स्थान। मी दर्शन घेतलं आणि मी निघालो मंदिराची परिक्रमा करण्यासाठी। सभामंडपाच्या बाहेरच्या छतावर काही शिल्प कोरली होती। मी नीट पाहिलं की काय कोरलं असेल, तर इथं मुख्यतः देवदेवता आणि रामायण महाभारतातील काही व्यक्तिरेखा कोरल्या होत्या।
हे सोडून मला जरा थोडं नवीन काहीतरी दिसलं, थोडं वेगळं शिल्प। नंदीवर आरूढ शिवपार्वती दिसले। त्यांच्या समोर एक व्यक्ती उभी आहे, 3 पायांची व्यक्ती। खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे। तर हे आहेत त्रिपाद भृंगी ऋषी। यांची कथा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती नक्की वाचा। पुढे चला, मी तुम्हाला मंदिर परिसर दाखवतो। खूपच सुंदर असं हे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला एक घाट आहे। या घाटावरून खाली जाताच समोर एक मंदिर दिसतं। हे आहे जटाशंकर शिव मंदिर। कितीही पूर आला तरी या मंदिराला बुडवत नाही असं म्हणतात। कितीतरी वर्ष पूर आला, पण इतके वर्ष झालं पुराच्या पाण्यात हे मंदिर जसं तसं उभं दिसलं। तर मित्रांनो, हे आमच्या सोलापूरचा ऐतिहासिक वास्तू व सिद्धेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। याच्या आधीचे व्लॉग तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा चेक करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो। पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये अशाच एका ठिकाणी।